निकालाच्या आदल्या दिवशीच राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी नवीन मुख्यमंत्री राजभवनाच्या बाहेर वेगळ्या ठिकाणी शपथविधी घेऊ शकतात असे म्हटले होते. महाराष्ट्र विधानसभेला महायुतीने मवियाचा सुपडा साफ करत प्रचंड बहुमताने सत्ता राखली. निकालाच्या आदल्या दिवशीच राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी नवीन मुख्यमंत्री राजभवनाच्या बाहेर वेगळ्या ठिकाणी शपथविधी घेऊ शकतात असे म्हटले होते. आज याबाबतची माहिती येत आहे. नवा सरकारचा शपथविधी सोहळा हा वानखेडेवर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांकडून सोमवारी वानखेडे स्टेडियमवर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरू झाली आहे. अद्याप मुख्यमंत्री पदाचे नाव ठरलेले नसले तरी वानखेडेवर शपथविधी घेण्याची तयारी सुरू आहे. 2014 मध्ये आघाडीकडून सत्ता खेचून आणल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडियममध्ये शपथ सोहळा आयोजित केला होता. यावेळी भाजपचे सुमारे 35,000 कार्यकर्ते सोहळ्याला उपस्थित होते. असाच भव्य दिव्य सोहळा पुन्हा आयोजित करण्याच्या तयारीला भाजपा लागली आहे. महायुतीला 236 जागा मिळत आहेत तर मवियाला 49, अपक्ष आणि इतरांना 4 जागा मिळत आहेत. यापैकी एका अपक्षाला मुंबईत आणण्यासाठी भाजपकडून हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे.